महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा स्पेक्ट्रम अकादमीतर्फे आयोजित करण्यात आली आहे. त्यात आम्हाला व्यासपीठ भेटले. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आम्ही आभारी आहोत. गोऱ्यांचे जसे फुले झाले ते फुले जसे निसर्गाने जे फुले निर्माण केले ते फक्त महात्मा त्यांना वाहण्यासाठी तर निर्माण केले नसावे. आज आपण देवालय देऊळे तसंच घरच्या देवाऱ्यामध्ये जो देव आहे त्याची पूजा करतो ते छत्रपती शिवराय यांच्यामुळे. रायगडावरती घनदाट असा जंगलामध्ये घनदाट असं झाडा झुडपांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. ते आमचे महात्मा ज्योतिबा फुले. पहिला पोवाडा रचला तेही महात्मा ज्योतिबा फुले. आज आपण शिवजयंती साजरा करतो ते त्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले 8-10 महिन्याच्या असताना त्यांच्या आईचा कालवंश झाला, मातृत्व हरवलं. तेव्हा त्यांच्या वडिलांनी एक बहीण मानली होती, सगुणा क्षीरसागर. सगुणा क्षीरसागर यांनी महात्मा ज्योतिबा एक मातृत्व त्याच्याने पूर्ण लक्ष दिलं. एक ममता महात्मा फुले यांना भेटली. महात्मा ज्योतिबा फुले हे तत्वे वक्ते, एक विचारवंत, समाज विचारवंत होते. कारण त्यांच्यावर प्रभाव पडला होता मिशनरीवरनं. मिशनरीवरती त्यांचा इतका प्रभाव पडला. मिशनरी माणूस हा धर्मनिष्ठ असतो, क्रियाशील असतो. तसेच त्यांची सुद्धा अंध आणि भावनिक नसून क्रियाशील असते. ही गोष्ट ज्योतिबांना मनाला हेरलं आणि त्यांनी थॉमस पेन या राजनीती शास्त्राचा एक पुस्तक ज्योतिबांनी वाचला. असे ते वाचत गेले आणि त्यांना एक राईट्स ऑफ द मॅन हा पुस्तकामध्ये ज्योतिबांवरती खूप प्रभाव पडला. त्यामध्ये लिहिलं होतं, माणूस माणसासाठी जगायचा असतो, माणसाला समान हक्क पाहिजे असतो, माणसाला सर्व समान हक्क आहे. देवाने सगळ्यांना सारखे निर्माण केलेले, कोणाचा अधिकार कोणी घेऊ शकत नाही, असं त्यामध्ये खूप काही लिहिलं होतं. ते ज्योतिबावर प्रचंड प्रभाव पडला आणि ज्योतिबांनी त्यांना काहीतरी करायचं समाजाने धडपडत होते ते, आणि त्यांना ते एक नवी दिशा भेटली. आणि त्यांनी एक विद्ये विने मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खचले, गती विना शूद्र खचले, इतके अविद्येने अनर्थ केले. हे ज्योतिबा फुलेंचा मूलगामी असा वेदांतामधला जो उच्चार होता तो हा घेण्यासारखा, वेदांताप्रमाणे हा घेण्यासारखा हा उच्चार होता. ज्योतिबाने एवढा लांब दूर असा विचार केला होता. तेव्हा त्यांनी 1848 मध्ये त्यांनी पहिली भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. 1853 मध्ये अस्पृश्यतांसाठी त्यांनी शाळा सुरू केली. तशा 1855 मध्ये त्यांनी प्रौढांसाठी शाळा निर्माण केली. एक साक्षरता मिशन बोललं तर सुरुवात मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे झालेलं आहे. तरी 200 वर्षा पहिले. आजही गावागावामध्ये आपल्याला राष्ट्रीय साक्षरता मिशन लिहिलं जातं पण पूर्ण झाले नाही. आजही लोकांना शिक्षण पूर्ण भेटतही नाही. ती ज्योतिबाने त्या काळात केलं होतं. तसेच अनाथ बालिका संस्था, बाल हत्या प्रतिबंध असे त्यांच्या घराच्या बाजूला त्यांनी लहान मुलांसाठी चालू केली. त्यात शेकडो असे लहान बाळ होती. सावित्रीबाई फुले बाळाला पाळणा हलत होती, तर महात्मा ज्योतिबा फुले हे बाळाला, लहान मुलांना थोपटत होतं, त्यांच्या अंगावर काठी टाकत होते. त्यावेळी मारेकरी ज्योतिबांच्या घरात शिरले आणि
ज्योतिबांचा वध करण्यासाठी ते आत आले तेव्हा आम्ही तुम्हाला मारण्यासाठी आले असे ते मारेकरी बोलले. त्यातला एक मारेकरी धोंडू कुंभार यांनी ज्योतिबांना मी आणि माझ्या साथीदारांनी तुम्हाला मारण्याची सुपारी दिलेली आहे असे बोलता ज्योतिबा बोलले, अरे मी तर समाज प्रबोधनासाठी उतरलोय, मी समाजासाठी मी तुमच्यासाठी काही करण्यासाठी उतरलेलो आहे आणि तुम्ही मला मारायला निघाला. ठीक आहे, माझी सावित्री पुढचं सगळं कार्य करेल, मी तयार आहे. तसे ते मारेकरी अक्षरशः पायावरती लोटांवर रडू लागले, आम्हाला माफ करा तात्या. ज्योतिबाने त्या काळात तात्या बोलायचे, तात्या आम्हाला माफ करा. तेव्हा ज्योतिबाने त्यांना माफ केलं आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये सामावून घेतला. मारेकरीने सगळं मारेकरी सोडून दिला आणि त्यांनी पूर्णपणे ज्योतिबासाठी कार्यात वाहून घेतले. ते मारेकरी धोंडू कुंभार हा पंडित झाले, उच्च शिक्षित झाले. मारेकरी उच्च शिक्षित झाले, पंडित झाले आणि पंडित मारेकरी झाले. हे फक्त आणि फक्त ज्योतिबाच करू शकले. तसेच ज्योतिबा यांना शेतकऱ्यांमध्ये खूप कळवळा असायचा. त्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक केली जायची. त्यावेळी ज्योतिबांना सहन झाला नाही, त्याही रॉयट कायद्यासमोरही त्यांनी साक्षरी दिली होती. ते ज्योतिबा दूरगामी विचारवंत होते. जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिता त्यांचा शेतकऱ्याचा आसूड हा पुस्तक लिहिताना त्यांना पॅरवर एक प्रकारे अर्धांग वायूचा झटका लागला. तर त्यांचा उजव्या हाताला लागला, त्यांच्या डाव्या हाताने ते पूर्ण पुस्तक लिहिलं. अशी महान विभूती या धर्तीवरती निर्माण झाली. आम्ही सुरुवातीलाच बोललो होतो की ज्योतिबा फुले यांना फुले वाहण्यासाठीच देवाने निर्माण केला असावे, इतकंच होतं. जय ज्योतिबा. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.